नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच अद्दू बोलते आहे. हां बोल. नमस्कार मंडळी म्हण. श्री स्वामी समर्थ. शी तशा नाही करू, गंदा म्हणता सगळे तुला. शुभ 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 सकाळ म्हण बरं एकदम. श्री स्वामी समर्थ कसं करायचं? छान व्यवस्थित करायचं, नम्रतेनं करायचं. तर मंडळी आज ब्लॉग चालू झाला आहे. सकाळी झाला आहे. अद्दूचा नाश्ता झाला आहे. नाश्ता कमी आणि इकडे बघा सांडोणे जास्त झाला आहे. तिला इडली करून दिलेली. इडली खाली तर खरं, पण अर्धी इडली तसंच खराब केली. हे बघा असं. आणि हे बेडवर बघा पूर्ण कशी दिसत आहे तुम्हाला, सगळं सांडून ठेवली. आणि मेन म्हणजे तिच्या पाण्याच्या बॉटलमध्ये आहे ना, ती बघा इडली कशी भरलेली आहे. ही बघा त्या पाईपमध्ये, स्ट्रॉमध्ये पाणी ओढायचं, असं ओढायचं स्ट्रॉमध्ये बघा. अशी कारभारी आहे ही. मुख्य काम करते नुसती. तर मंडळी आज हो तुम्हाला काय सांगायचं, दाखवायचं होतं. थांब बेटा एक मिनिट. हे मंडळींना तुला बू झालं ना? इकडे दाखव, कुठे झालं दाखव. हे बघा तुला काय झालंय. बू झालं हो ना बाळा. तर मंडळी नमस्कार. हो नमस्कार झालं. तर मंडळी हे बघा, अद्दूला आहे ना डोळ्याला एक फुडी झाली आहे. तुम्ही काय म्हणता माहित नाही, फोकस येत नाही ना बेटा. तर हे बघा तुम्हाला दाखवलंय. थोडंफार तिथे लाल लाल आणि सुजलेलं आहे. तर 2 दिवस झाले. काल थोडं म्हणजे कालपासून हे असं आहे. आधी 2 दिवस फक्त असंच होतं. मला वाटलं थांबेल असंच, पण ते कालपासून थोडंसं लाल लाल झाली ते फुडी आणि थोडीशी मोठी झाली. तर सूज आलं आहे तिथे. तर म्हणजे आम्ही जेव्हा थांब ना बेटा, फ्रेंड करे वगैरे गेलोच नाही तेव्हा ते नव्हतं एवढं, पण ते दुसऱ्या दिवशी जास्त झालं. तर आज दवाखान्यात बोलूच देत नाही आहे मला. तर आज तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. आणि इकडे बघा काय करून ठेवली अद्दू. बघा पेन्सिलनी, स्केच पेननी कितीही अडवलं तरी हे बघा काय धिंगाणा वाजून ठेवला एवढ्या भिंतीचा. तसं कशाला केली तू? कशाला केली? पेन्सिलने केली तर कशाला केली? असं केली. हां पेन्सिलने अशी केली सांगते. तर मंडळी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचा जो व्लॉग अपलोड केला त्याला तुम्ही भरभरून कॉमेंट केले, त्यासाठी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर आता तिला दवाखान्यात वगैरे न्यायचं आहे. थोडे बाहेर गेले आहेत. तर चला मी बाकीची तयारी वगैरे करून घेते. स्वयंपाकही माझं व्हायचं आहे. ओ बेटा ओ काय झालं? तर चला हिला आधी दवाखान्यात सगळे कामं करून दवाखान्यात घेऊन जाते, मग येते, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी ही सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. आणि नेहमी ज्या हॉस्पिटलमध्ये जाते ना तुला, त्या ज्या हॉस्पिटलमध्ये नेते ते एक मिनिट, ते हॉस्पिटल म्हणजे ते डॉक्टर इथे नव्हते, आउट ऑफ स्टेशन होते. हो एक मिनिट थांब. तर ते डॉक्टर नव्हते, तर दुसरीकडे घेऊन गेलो तुला. त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे नॉर्मल आहे, कधी कधी होतं असं. तर पण पहिल्यांदा झालं तिला, तर म्हणून रिक्स घ्यायला नको, एकदा डॉक्टरला विचारून घेऊयात म्हणूनच गेलेलो आम्ही. तर डॉक्टर खरंच छान होते, खूप छान इन्फॉर्मेशन दिली त्यांनी आणि औषध वगैरे लिहून दिले. तर अद्दूला औषध रडत पिली ती दुपारी. आता डायरेक्ट सायंकाळी शूट करते आहे. आणि याच्या आधीचे क्लिप वगैरे थोडेसे ॲड केले ना ते. तर मंडळी मगांचा जो क्लिप दाखवला होता तो सायंकाळी अद्दूला थोडंसं गार्डनमध्ये घेऊन गेलो, कारण की दुपारी ती थोडंसं चिडचिड करत होती त्याच्यामुळे. तर थोडंसं गार्डनमध्ये घेऊन गेलो. आणि आता अद्दूसाठी काय आणलं मी तुम्हाला दाखवते. अद्दू बेटा तुला काय आणलं दाखव मंडळींना. आणि इकडे आपण मंडळींना दाखव. आण ना इकडे काय आहे. आमची पार्टी आहे. आमची पार्टी आहे. अगं बाई छान.
अद्दूनं सांगितलं छान की आमची पार्टी आहे पार्टी. तर हो तिच्यासाठी आहे ना पार्टी घेऊन आलो आणि पेन्सिल म्हणजे असंच तिला खेळायला थोडंफार असंच काहीतरी लिहत वगैरे किचळत वगैरे वाव छान आहे. तर तेवढी बिझी राहील म्हणून. पण ते बिझी ते 2-4 दिवसासाठीच, पुन्हा नाही तर पुन्हा नवीन नवीन असताना चांगली हाताळते ती, पण नंतर पुन्हा तसंच ठेवून देते. तर असं आहे तिचं. ठेवून दे व्यवस्थित. ती आत्ता तर आणल्यापासून घेऊन आहे, पण ते 4 दिवसांनी पुन्हा परत त्याने बोर होणार. पण आपल्यालाही बरं आहे, तिला नंतरही प्रॅक्टिस करायला होते छान. म्हणजे जेव्हा स्कूलमध्ये वगैरे जाईल ना तेव्हा तिला प्रॅक्टिस करायला होते छान. तर म्हणूनच घेतलं तिला. हो ना बेटा. नमस्कार. आता नमस्कार नाही, आता आपल्याला एंड करायचं आहे आणि इकडची लाईट बंद आहे म्हणून थोडं अंधार दिसत आहे. तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं. अद्दूला आहे ना असं पकडून आणि असं जबरदस्तीने औषध देखील पाजून दिलं. आज डॉक्टरांनी जी औषध दिली ती. कसं पाजलं तुला औषध सांग कशा. हां तसं पाजलं औषध, जबरदस्तीने दिलं औषध पाजलं. स्टार्टिंगला दवाखान्यात मला पाणी टाकलं. हो मला पाणी टाकलं. ती काय म्हणत आहे तुम्हाला समजलं? बरोबर पाणी टाकलं म्हणजे ते आपले ड्रॉप देतात ना डोळ्यामध्ये टाकायला, ते ड्रॉप दिलं डॉक्टरांनी. ड्रॉप टाकली हो ना बेटा. पाणी टाकली पाणी 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 ना पाणी नाही बेटा, ते ड्रॉप आहे मम्मा. ड्रॉप टाकलं होतं ड्रॉप. ते बघा हे चुट्टू ते चुट्टूचं आता काहीतरी बंदोबस्त करायचा आहे हो ना बेटा. चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शांत राहा ना 2 मिनिटं. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना. बाय कर. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. आणि काय म्हणायचं, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां सबस्क्राईब करा. ओके बाय. हे हात दे तुझे. असं कर हात. असं कर हात. असं थांब.